श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 22 ते 28 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कोणते नवीन संकेत घेऊन येत आहे? करिअरमध्ये अपेक्षित प्रगती होईल का? आर्थिक नियोजन यशस्वी ठरेल का? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? आणि ग्रहांची साथ तुमच्या महत्त्वाच्या योजना पूर्ण करण्यात कितपत मदत करणार आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया कन्या राशीचे संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा नियोजन, शिस्त आणि प्रगती यांचा सुंदर संगम ठरणार आहे. या आठवड्यात तुमची विश्लेषण करण्याची क्षमता आणि व्यवहार कुशलता तुम्हाला अनेक ठिकाणी फायदा करून देईल. काही महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण होतील आणि त्यामुळे मनावरील ताण कमी होईल. नवीन संधी मिळाल्यास त्यांचा विचारपूर्वक स्वीकार करणे फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि प्रामाणिकपणा इतरांच्या नजरेत भरू शकतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्या तरी तुम्ही त्या समर्थपणे पार पाडाल. आर्थिक बाबतीत सावधगिरी आणि योग्य नियोजन महत्त्वाचे राहील. एकूणच हा आठवडा संयम, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर यश मिळवून देणारा ठरेल. आरोग्य. या आठवड्यात आरोग्याच्या बाबतीत विशेष जागरूक राहणे आवश्यक आहे. सततच्या कामामुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो. मानसिक तणाव आणि जबाबदाऱ्यांचे ओझे यामुळे झोपेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढणे गरजेचे राहील. पचन संस्थेशी संबंधित किरकोळ तक्रारी, ॲसिडिटी किंवा अपचनाचा त्रास काही व्यक्तींना जाणवू शकतो. नियमित आहार, पुरेसे पाणी आणि योग्य विश्रांती यामुळे आरोग्य चांगले राहील. योग, ध्यान आणि सकाळचा व्यायाम मानसिक शांतता देईल. आठवड्याच्या शेवटी ऊर्जा आणि उत्साह वाढलेला दिसेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात हा आठवडा आनंददायी आणि समाधानकारक ठरेल. घरातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर कुटुंबियांशी चर्चा होऊन योग्य तोडगा निघू शकतो. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. घरातील वातावरण सकारात्मक राहील आणि एखाद्या शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. भावंडांशी असलेले मतभेद दूर होतील. कुटुंबासाठी वेळ दिल्यास मानसिक समाधान आणि आनंद मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा अनुकूल राहण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. परस्पर संवादामुळे नात्यातील विश्वास वाढेल आणि गैरसमज दूर होतील. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. एकमेकांच्या भावनांचा आदर केल्यास वैवाहिक जीवन अधिक सुखकर बनेल. काही महत्त्वाचे निर्णय एकत्रितपणे घेण्याची संधी मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी जोडीदारासोबत आनंददायी क्षण अनुभवायला मिळतील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या क्षेत्रात हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामातील बारकावे आणि अचूकता इतरांना प्रभावित करेल. नवीन जबाबदाऱ्या मिळाल्यास त्या यशस्वीपणे पार पाडाल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा सकारात्मक राहील. नवीन व्यवहार, नवीन ग्राहक आणि आर्थिक लाभाच्या संधी मिळू शकतात. भागीदारीत काम करणाऱ्यांनी संवाद स्पष्ट ठेवावा. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाबींचा नीट विचार करणे आवश्यक राहील. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिर आणि समाधानकारक राहील. उत्पन्नाचे स्रोत मजबूत राहतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. काही अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तथापि अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. घरगुती गरजा आणि दैनंदिन खर्च वाढू शकतात. बचतीवर अधिक भर दिल्यास भविष्यात फायदा होईल. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे हितावह ठरेल. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणांमुळे प्रवासाचे योग आहेत. हा प्रवास फायदेशीर आणि अनुभव समृद्ध ठरू शकतो. काही नवीन व्यक्तींशी संपर्क होईल, ज्याचा भविष्यात उपयोग होऊ शकतो. लांबच्या प्रवासासाठी योग्य नियोजन करावे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. धार्मिक किंवा निसर्गरम्य स्थळी भेट देण्याचा योग काही व्यक्तींना येऊ शकतो. प्रवासामुळे मानसिक ताजेपणा मिळेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात तुमचा आध्यात्मिकतेकडे कल वाढू शकतो. मनातील तणाव आणि अस्वस्थता दूर करण्यासाठी ध्यान, प्रार्थना आणि जप यांचा आधार घ्याल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची इच्छा निर्माण होईल. धार्मिक ग्रंथांचे वाचन, सत्संग आणि दानधर्म यांमधून मानसिक समाधान मिळेल. एखाद्या मंदिरात किंवा पवित्र स्थळी भेट देण्याचा योग आहे. आध्यात्मिक विचारांमुळे मन अधिक शांत आणि सकारात्मक राहील. उपाय. बुधवारी श्री गणेशाची पूजा करा. ओम गं गणपतये नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. हिरव्या मुगाचे दान करणे शुभ राहील. गायीला हिरवा चारा खाऊ घाला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान करा. दररोज सकाळी गणपतीचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करा. हा आठवडा नियोजन, प्रगती आणि मानसिक समाधान देणारा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि शिस्त यांचे चांगले फळ मिळेल.
आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील आणि काही नवीन संधीही मिळू शकतात. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील तर प्रेम आणि वैवाहिक जीवनात विश्वास व समजूतदारपणा वाढेल. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास आणि अनावश्यक तणाव टाळल्यास हा आठवडा तुमच्यासाठी यश, आनंद आणि सकारात्मक अनुभवांनी भरलेला ठरेल. हा आठवडा स्वतःच्या क्षमतांची जाणीव करून देणारा आणि योग्य दिशेने वाटचाल घडवून आणणारा ठरेल. अनेक गोष्टींमध्ये संयम आणि शहाणपण दाखवल्यामुळे तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. रखडलेली काही कामे पूर्ण होतील तर काही नवीन जबाबदाऱ्याही तुमच्यावर येऊ शकतात. या काळात घेतलेले व्यावहारिक निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांमध्ये विश्वास आणि आपुलकी वाढेल. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि त्यांच्या सहकार्यामुळे अनेक अडचणी सहजपणे दूर होतील. आर्थिक बाबतीत संतुलित दृष्टिकोन ठेवल्यास लाभ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याची दखल घेतली जाऊ शकते. एकूणच हा आठवडा आत्मविश्वास, स्थिरता, सकारात्मक बदल आणि समाधानकारक प्रगती घेऊन येणारा ठरणार आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास अनेक बाबतीत अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. धन्यवाद.